नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजीमध्ये मालवाहतूक ट्रकच्या बॅटरी चोरीचे प्रकार पुन्हा वाढले. ट्रक चालकांमध्ये भीतीचे वातावरण. इचलकरंजी शहरात मालवाहतूक ट्रकांमधील बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमधून बॅटरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 2 आरोपींना अटक केली होती. मात्र त्यानंतरही असे प्रकार थांबले नसल्याचे आज पुन्हा उघड झाले आहे. आज सकाळी शिवशक्ती ट्रान्सपोर्ट परिसरात MH09GJ3203 क्रमांकाचा मालवाहतूक ट्रक कापडाच्या गाठी भरून पार्किंग करण्यात आला होता. हा ट्रक मागील 2 दिवसांपासून त्याच ठिकाणी उभा होता. सकाळी ट्रक चालक सुरेश पिडे हे गाडी सुरू करण्यासाठी आले असता ट्रक सुरू झाला नाही. त्यांनी गाडीची पाहणी केली असता ट्रकच्या बॅटरी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बाब लक्षात येताच ट्रक चालकाने तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरातील ट्रक चालक आणि मालवाहतूक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पार्किंगमध्ये ठेवलेल्या वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक ट्रक चालक संघटनांकडून पोलिसांनी रात्रीच्या वेळी परिसरात गस्त वाढवावी तसेच संशयितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच ट्रान्सपोर्ट यार्ड आणि पार्किंग परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचेही चालकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती मिळत आहे. या सततच्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून लवकरच कठोर पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही घटना समजता शहरातील सचिन जाधव, शशील धुर्वे, विठ्ठल काकांके, रामचंद्र खरात, देशमुख तसेच अमोल जामदार हे उपस्थित होते. संतोष मोकाशी, मायनगरी न्यूज, इचलकरंजी. नमस्कार. सचिन जाधव, चालक मालक टेम्पो संघटना, ऑल इंडिया चालक मालक संघटना, शशील धुर्वे, रामचंद्र खरात, विठ्ठल काकांके, परत देशमुख साहेब, तर अमोल व गाडी मालक पिडाई. इचलकरंजी शहरातील 3 ते 4 महिने झाले ट्रक धारकांच्या बॅटरी चोरीचं सत्र अजूनही थांबत नाही आहे. इचलकरंजी शहरातील पोलीस प्रशासनाला टार्गेट करण्याचे काम संबंधित चोर करत आहेत की काय? इचलकरंजी शहरातील ट्रक मालक असू दे किंवा टेम्पो मालक असू दे किंवा इतर वाहनधारक असू दे, यांच्यामध्ये भीतीचे वातावरण हे तयार झालेले आहे. पोलीस प्रशासनाने याची गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित चोरांना लवकरात लवकर अटक करून वाहनधारकांना त्यांच्या बॅटऱ्या मिळाव्यात ही कळकळीची विनंती.